मंडळी कोकणामध्ये फिरायला येण्याचा प्लॅन करत असाल तर रत्नागिरीच्या शेजारीच म्हणजे गणपतपुळ्याला जायच्या अलीकडे, गणपतपुळ्यापासून 12 किलोमीटर अलीकडे आणि आरेवारी बीचच्या 2 ते 3 किलोमीटर अलीकडे असणारं हे हिडन मंदिर फार सुंदर आणि अप्रतिम निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर ठिकाण आपल्याला आता आम्ही दाखवणार आहोत। खरं तर सहसा इकडे कोणी येत नसेल किंवा तुम्हाला सर्वांना ते माहीतही नसेल। माझ्या पाठीमागे दिसते हे रामेश्वर मंदिर आणि याच्या पाठीमागल्या बाजूला कालकादेवी मंदिर आहे, परंतु हे जे खाडीच्या काठावरती बसलेलं मंदिर आहे, अप्रतिम सुंदर निसर्ग आणि मंदिर कोकणाच्या गणपतपुळे आरेवारे मार्गावरती खाडीच्या काठावर वसलेलं काळापादेवी गाव म्हणजे अध्यात्म आणि निसर्गाचा एक सुंदर संगम आहे। पूर्वी पुसाळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाला गोव्याहून समुद्रातून पाषाणावर तरंगत आलेल्या श्री कालिका देवीच्या आगमनामुळे काळबादेवी हे नाव मिळाल्याची आख्यायिका आहे। देवीच्या मंदिराला लागूनच उभे आहे प्राचीन श्री देव रामेश्वर मंदिर आणि या दोन्ही मंदिरांच्या पाठीमागे रस्त्याच्या पलीकडे अथांग असा अरबी समुद्र। हे मंदिर एखाद्या बेटाप्रमाणे खाडीच्या कुशीत दगडी तटबंदीवरती उभा आहे। येथील भली मोठी स्वयंभू शिवपिंड हे भाविकांचं मुख्य श्रद्धास्थान असून या मंदिराच्या इतिहासाची साक्ष देतात ती 1737 साली 500 किलो वजनाची भव्य पोर्तुगीज घंटा आणि आवारातील 150 किलोचा विशाल सागरगोटा। 1889 मध्ये झालेला जीर्णोद्धार या वास्तूचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित करतो। एकीकडे निसर्गवेडी खाडी आणि दुसरीकडे शिवशक्तीचं हे सानिध्य, या दोन मंदिरांची भेट म्हणजे कोकणच्या मातीशी साधलेला एक पवित्र संवाद आहे। इतिहासाची पाळेमुळे आणि भक्तीचा ओलावा आणि शांत सुंदर निसर्ग शोधणाऱ्या प्रत्येकासाठी काळबादेवी हे एक अद्भुत तीर्थक्षेत्र आहे।